आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेतच तशा राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। 60 जागांवर आपल्याला काम करायचंय। मुंबईतल्या पदाधिकारी बैठकीमध्ये अजित पवारांचं मोठं विधान। शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार। अंबादास दानवेंचा हल्ला बोल, तर पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला। नाना पटोलेंचा निशाणा। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल, तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त। पुतळा दुर्घटना प्रकरणी 2 समित्या स्थापन। बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती। दुर्घटनेची चौकशी आणि पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाची संकल्पना निश्चित होणार। सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न विचारताच तानाजी सावंतांनी काढली शेतकऱ्याची अवकात। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, सावंतांचा तब। म्हणणं ऐकून न घेताच सावंत समर्थकांनी वृद्ध शेतकऱ्याला बाहेर काढलं। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश संपन्न। मी लोकांसाठी काम करायला निघाले होते, पण काही गद्दार लोकांमुळे माझा पराभव झाला। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्ला बोल, तर राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी 72 असाही उल्लेख। नवनीत राणांना पराभवाचा संताप झालाय। नवनीत राणांनी केलेल्या टीकेवर बच्चू कडूंचा पलटवार, तर राणांनी श्रीरामांचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यानं त्यांना निवडणुकीमध्ये झटका बसला, बच्चू कडूंचा निशाणा। रावसाहेब दानवेंवर भाजपकडून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे संयोजक म्हणून जबाबदारी। आजच्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दुसऱ्या मुलीच्या अत्याचाराप्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्यानं कारवाई। मालवण प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर। शहरातील सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। कोणता पुतळा किती सुरक्षित हे ऑडिटमधून कळणार।